श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करतोय. त्याआधी या थोड्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करून घ्या तुम्ही. बघा आता, कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स म्हणजे काय हे आधी तुम्ही क्लिअर करून घ्या. बघा मग, इफ आता इथे आपल्याला कसं लिहायचंय, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ आणि दॅन या फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर लिहायचं असतं. मग आता बघा, जर इफचा अर्थ असतो काय, जर जर एखादी गोष्ट इथे काही पण असेल XYZ स्टेटमेंट, इफ नंतर कुठली पण जर एखादी स्टेटमेंट असेल तर त्याला काय बोलायचं, अँटीसेडंट. काय बोलणार तुम्ही, अँटीसेडंट. दॅन नंतर जर कुठली पण XYZ स्टेटमेंट असणार तर त्याला काय बोलायचं, कॉन्सिक्वेंट. म्हणजे तुम्हाला यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, जर इफ नंतर कुठलं पण स्टेटमेंट असेल जोपर्यंत दॅन येत नाही तोपर्यंत त्या स्टेटमेंटला काय बोलणार तुम्ही, अँटीसेडंट. आणि नंतर दॅन पासून तर पुढे लास्ट पर्यंत जे पण काही सेंटेन्स असेल त्याला काय बोलायचं, कॉन्सिक्वेंट. आलं तुमच्या लक्षात. याला काय बोलणार आपण, कंडिशनल स्टेटमेंट. इफ आणि दॅनच्या फॉर्म मध्ये जे पण आपल्याला लिहिलेलं असतं त्याला काय बोलायचं आपण, कंडिशनल स्टेटमेंट. आता कॉन्व्हर्सचा आपण काय पार्ट आहे तो समजून घ्या. आता कॉन्व्हर्स मध्ये काय असतं, जे पण अँटीसेडंट आणि कॉन्व्हर्स असतं त्याला आपण उलट करून द्यायचं. उलट म्हणजे कसं, बघा आता, इफ नंतर आधी काय लिहायचं सांगितलं मी तुम्हाला, अँटीसेडंट. इफ नंतर डायरेक्ट काय असतं, अँटीसेडंट. आणि नंतर दॅन नंतर कॉन्सिक्वेंट असतं. कशामध्ये असतं ते, कंडिशनल स्टेटमेंट मध्ये. पण जर कॉन्व्हर्स मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अँटीसेडंटची जागा जी आहे ती आपल्याला कॉन्सिक्वेंटच्या ठिकाणी लिहायचंय आणि कॉन्सिक्वेंट आहे ते आपल्याला अँटीसेडंटच्या ठिकाणी लिहायचंय. म्हणजे बघा आता, इफ नंतर आधी काय होतं आपल्याकडे, एक्स घ्यायचो. एक्स म्हणजे काय, अँटीसेडंट. तर मी इथे काय लिहिलंय, कॉन्व्हर्सच्या ठिकाणी वाय म्हणजे काय, कॉन्सिक्वेंट. म्हणजे यामध्ये काय करायचं, फक्त दॅन नंतरचा पार्ट आधी लिहायचा आणि इफ नंतरचा पार्ट नंतर लिहायचा. हे आपण कशामध्ये करणार आहे, कॉन्व्हर्स मध्ये. बघा मग आता, इफ वाय इज इक्वल टू जे पण आहे, इफ वाय नंतर जे पण स्टेटमेंट असेल ते आणि दॅन नंतर जे पण असेल ते. आता एक्झाम्पल्स घेऊन घेऊ आपण. आधी कंडिशनल स्टेटमेंटचं पाहून घेऊ. एक्झाम्पल, इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर. मग आता इफ पासून अ नंबर इज अ, इफ अॅन, इथे इफ अॅन, तुम्ही ग्रामर शिकलेलेच आहात. इफ नंतर काय, अॅन. इफ अ नंबर इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर दॅन इट इज इव्हन ऑर ऑड. बघा आता, इफ जर एखादा नंबर जर प्राईम नंबर असेल तर तो काय असू शकतो, इव्हन पण आणि ऑड पण. मग आता या इफ पासून जे पण काही आहे सेंटेन्स, हे काय आहे आपलं, दॅन पर्यंत अँटीसेडंट आहे. याला काय बोलणार आपण, अँटीसेडंट. आणि दॅन नंतर जे स्टार्ट होत आहे लास्ट पर्यंत, ऑड पर्यंत, याला काय बोलणार आपण, कॉन्सिक्वेंट. काय बोलणार आहे, कॉन्सिक्वेंट. मग आता बघा, कॉन्व्हर्स म्हणजे काय, जर आपण अँटीसेडंट आधी लिहितोय तर कॉन्व्हर्स मध्ये कॉन्सिक्वेंट आधी लिहायचंय. बघा बरं, मग आता एक्झाम्पल, इफ. आता इथून तर काय होणार आपलं, इथपर्यंत दॅन पर्यंत कॉन्सिक्वेंट. म्हणजे आपल्याला काय करायचंय, कॉन्सिक्वेंटला आधी लिहायचंय. बघा बरं, आता इथे इफ नंतर काय होतं माझं, आधी अ नंबर इज अ प्राईम नंबर दॅन इट इज इव्हन ऑर ऑड. मग मी काय केलं, इव्हन ऑर ऑड आधी लिहिला. पण ते स्टेटमेंट जमतंय का, नाही. मग आपण काय करायचं, इफ अ नंबर इज अ इव्हन नंबर, म्हणजे आपण काय करणार आहे, हा नंबर शब्द आपला मनाने लावून घेतला. म्हणजे काय, जर एखादा नंबर इव्हन किंवा ऑड असेल तर तो काय असणार आहे, प्राईम नंबर असू शकतो. कळलं तुम्हाला, प्राईम नंबर. मग आता हे आपलं काय होतं, फक्त कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, अँटीसेडंट. इफ नंतर जे पण स्टेटमेंट असेल ते अँटीसेडंट असेल, दॅन नंतर जे पण स्टेटमेंट असेल ते कॉन्सिक्वेंट असेल. लिहिताना इफ आणि दॅनच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं असतं कंडिशनल स्टेटमेंट. नंतर कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं असतं, इफ नंतर आपण आधी अँटीसेडंट लिहितो तर तसं कॉन्व्हर्स मध्ये लिहायचं नाही. आधी कॉन्सिक्वेंट आधी लिहायचं, नंतर अँटीसेडंट लिहायचं. आणि स्टेटमेंट आपल्याला इंग्लिशच्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी एक दोन शब्द जर आपल्या मनाने यूज करायचे असतात तर आपल्याला तिथे बघा, आता इथे कसं केलंय आपण, डायरेक्ट असं लिहिलं का, इट इज इव्हन ऑर ऑड. इफ इट इज, आता असं बसलं असतं का स्टेटमेंट, जर मी दॅन नंतर ऍज इट इज लिहायचा विचार केला असता, इट इज इव्हन ऑर ऑड. तर आता बघा बरं, मी वाचून दाखवते. इफ इट इज इव्हन ऑर ऑड दॅन, जमते का स्टेटमेंट, नाही जमते. म्हणून मग मी काय केलं, इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड दॅन इट इज प्राईम नंबर. आलं तुमच्या लक्षात. आता पटकन नोट डाऊन करून घ्या, लगेच आपण फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू देऊ. बघा आता, क्वेश्चन नंबर फर्स्ट, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ दॅन फॉर्म.
आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, त्याला आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे, इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपण काय करू, कंडिशनल स्टेटमेंट बनवून घेऊ. बघा आता, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आता यांनी काय सांगितलेलं आहे की पॅरलेलोग्राम आहे. बघा आता पॅरलेलोग्राम कसा असतो आपला, थोडा याला क्रॉस करू इथे. बघा आता हा काय आहे आपला पॅरलेलोग्राम. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये, अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स काय असतात, आता हे एक दुसऱ्याला अपोजिट अँगल्स आहेत, हे काय आहेत कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय असतो, सेम आहे. अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगते, आता आपण या ठिकाणी जर इफ टाकून आपल्याला लिहायचं आहे तर आपण असं लिहू शकतो का, इथे कसं बनणार बरं स्टेटमेंट. तर मग त्यासाठी मी एक शब्द वापरते, क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचा अर्थ काय असतो की अशा फिगर ज्याच्या किती साइड्स असतात, 4 साइड असतात, तर त्याला काय बोलतो आपण, क्वाड्रिलॅटरल बोलतो. कोणत्या पण 4 जर साइड आपल्याकडे अवेलेबल असल्या तर त्या डायग्रामला आपण काय बोलतो, क्वाड्रिलॅटरल. मग आपण असं म्हणू शकतो ना, बघा आता, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. जर आपल्याकडे एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे तर दॅन इट इज अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. कळलं तुम्हाला. क्वाड्रिलॅटरलचा अर्थ काय असतो, ज्याचे 4 साइड, ज्या पण कुठल्या फिगर मध्ये 4 साइड असतात तर त्याला आपण काय बोलत असतो, क्वाड्रिलॅटरल. मग आता इथे पण 4 साइड आहेत की नाही आपल्याकडे पॅरलेलोग्रामला. मग आपण असं लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम दॅन इट इज अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. सिंपल. आता बघा सेकंड, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्यांनी काय सांगितलं आता, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल. आता रेक्टँगलचे डायगोनल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट. मग आता इथे आपण रेक्टँगल बनवून घेऊ. बघा आता हा काय आहे आपला रेक्टँगल. मग त्याचे काय आहेत हे डायगोनल्स. मग त्यांनी काय सांगितलंय, हा रेक्टँगल दिलाय, त्याचे डायगोनल्स काय आहेत, सेम आहेत, म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. तर मग त्याला स्टेटमेंट कशी बनणार आहे, आता इथे पण काय 1 2 3 4 बरोबर, 1 2 3 4 या किती आहेत, 4 साइड आहेत. म्हणून आपण याला काय बोलू शकतो, क्वाड्रिलॅटरल बोलू शकतो. मग लिहायचं कसं, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. जर आपल्याकडे एखादा क्वाड्रिलॅटरल आहे, तो रेक्टँगल आहे, दॅन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचे डायगोनल्स काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. कारण आपल्याला स्टेटमेंट लिहिण्यासाठी काही 1-2 शब्द असतात ते आपल्या मनाने ऍड करायचे असतात, तर ते तसे तुम्ही करून घ्यायचे. म्हणून परत तुम्हाला एक वेळा सांगते, पहिल्या काय होतं, द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. मग आता बघा इफ, तर आपल्याला इफ टाकून लिहायचंय. मग आपण लक्षात घेऊन घ्या, पॅरलेलोग्रामला किती साइड असतात, 4. आणि अजून कुठली पण जर एखादी फिगर असेल जिला 4 साइड असतात अवेलेबल, तर त्याला काय बोलतो आपण, क्वाड्रिलॅटरल. मग आपण असं म्हणू शकतो की जर एखादा क्वाड्रिलॅटरल आपल्याकडे पॅरलेलोग्राम असेल दॅन इट इज अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असणार आहे, आपल्याकडे कॉन्ग्रुएंट असणार आहे. मग नंतर द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याकडे एक रेक्टँगल दिलाय, रेक्टँगलला पण किती साइड्स आहेत, 4 साइड्स आहेत, तर आपण त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणू शकतो. तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, जर आपल्याकडे एखादा क्वाड्रिलॅटरल आहे, तो रेक्टँगल आहे, देन डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचे डायगोनल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण लास्ट वन आहे तो पाहून घेऊ. आता बघा थर्ड क्वेश्चन, इफ अन आयसोस्केलस ट्रायंगल द segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. आता आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला सॉल्व्ह तर याच्यात करायचं नाही, फाइंड नाही करायचं, पण तरी तुम्हाला हा क्वेश्चन काय आहे तुम्ही तिथे फिगरच्या याच्यात काढून दाखवते. बघा आता एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, हा जास्तच ब्रॉड होऊन गेला, आपण याला कट करून. बघा आता आपल्याकडे एक ट्रायंगल आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा कुठला ट्रायंगल आहे, आयसोसेलस. आयसोसेलस म्हणजे काय, याच्या 2 साइड काय असतात, सिमिलर असतात, बरोबर, म्हणजे कॉन्ग्रुएंट असतात. मग बघा त्यांनी काय सांगितलं, इन अँड म्हणजे आता समजा ही 4 4 असेल तर ही काय असेल 5, म्हणजे 2 साइड्स काय असतात त्याच्या कॉन्ग्रुएंट असतात आणि हाईट वेगळी असते एक. मग आता इन अन आयसोस्केलस ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस. त्यांनी काय सांगितलं, हा वर्टेक्स आहे, या वर्टेक्स पासून एक सेगमेंट जाते आणि ती कोणाला जॉईन होते, बेसला. बघा आता असं कळलं तुम्हाला.
वर्टेक्स द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. मग ती काय असणार आहे, या बेसला काय परपेंडिक्युलर असणार आहे. बरोबर. त्यांनी आता असं आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, त्याला आता आपण कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू, इफ आणि दॅनच्या. मग कसं लिहायचं आता, इफ अ ट्रायंगल, जर एक ट्रायंगल आहे आपल्याकडे, पण तो कोणता ट्रायंगल आहे, आयसोसेलेस ट्रायंगल आहे. देन मग काय होईल नंतर, देन द सेगमेंट जॉइनिंग, मग इथून डायरेक्ट लिहून द्यायचं, द सेगमेंट जॉइनिंग ऑफ द वर्टेक्स, इफ द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. म्हणजे आधी काय करायचं, इफ पासून इथे जे आयसोस्केलस ट्रायंगल इथे काय लिहिणार आपण, इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केलस ट्रायंगल देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिड पॉइंट, इथून पूर्ण ॲज इट इज क्वेश्चन लिहून टाकायचा. कळलं तुम्हाला. इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये आपल्याला असंच लिहायचं असतं. आधी लिहिण्यासाठी इफ नंतर एक दोन शब्द असतात जे आपल्याला क्वेश्चनच्या रिलेट असतात, ते ऍड करायचे असतात, कारण तोपर्यंत आपल्याला ती वाक्यरचना जी आहे इंग्लिशची ती जुळणार नाही, म्हणून आपल्याला ते करायचं असतं. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड पाहून घेऊ, तोपर्यंत तुम्ही नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर सेकंड, राईट कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं, इथे कॉन्व्हर्स करायचंय. कॉन्व्हर्स करायचंय, आता याचा अर्थ काय आहे, जर आपण इफ नंतर अँटीसेडंट लिहत होतो आणि नंतर कॉन्सिक्वेंट लिहत होतो, मग आता कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं, आधी इफ नंतर कॉन्सिक्वेंट लिहायचं आणि नंतर अँटीसेडंट. पण ते डायरेक्ट तुम्हाला लिहिता येणार नाही. मग आधी कसं करायचं बघा. आता आधी क्वेश्चन समजून घ्या. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. आता अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स, आता याच्यात मी तुम्हाला फिगर काढून दाखवते म्हणजे व्यवस्थित समजेल. आपल्याकडे दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्यामध्ये काय दिले त्यांनी, एक ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे आता ही एक काय आहे, आपल्याकडे ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता या दोन पॅरलल लाईन मध्ये काय बनतंय, अल्टरनेट अँगल्स बनतोय. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, या साईडचा एक आणि या साईडचा, या साईडचा आणि या साईडचा. बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं, जर असं असेल तर त्या ज्या दोन लाईन असतात तर त्या काय असतात, पॅरलल असतात. बरोबर. मग तुम्हाला लिहायचं कसं आहे, आधी ही स्टेटमेंट आपल्याला इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये आहे का चेक करा बरं. क्वेश्चन नाही, आपल्याला त्यांनी जस्ट स्टेटमेंट दिलेली आहे, इफ आणि दॅन काही दिलेलं नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं, आधी कंडिशनल स्टेटमेंट लिहून घ्यायचे, म्हणजे कॉन्व्हर्स चुकणार नाही. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये काय असतं, बस जे पण क्वेश्चन असेल तो इफ आणि दॅन टाकून लिहून घ्यायचा. कसं, इफ द टू लाईन्स आर पॅरलल. बघा आता, जर दोन लाईन काय असतील, पॅरलल असतील, इफ टू लाईन्स आर पॅरलल. बघा आता, देन मग काय नंतर, अल्टरनेट अँगल्स मेड बाय दोज टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. मग त्यांनी काय सांगितलंय त्याच्यापासून, काय, द अल्टरनेट अँगल्स आर मेड बाय टू लाईन्स. अल्टरनेट अँगल्स आहे त्याच्यापासून किती लाईन बनताय, आपल्या दोन लाईन बनताय. बरोबर. त्या काय आहेत आणि कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे पण काय, सेम. कळलं तुम्हाला. आता त्याचं कॉन्व्हर्स कसं करायचं आपल्याला, कॉन्व्हर्स मध्ये अँटीसेडंटची जागा कॉन्व्हर्स कॉन्सिक्वेंट घेईल आणि कॉन्सिक्वेंटची जागा अँटीसेडंट घेईल. म्हणजे इफ द अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स, जर अल्टरनेट अँगल्स, बघा इथे काय दिले ते आपण काय लिहिले आधी, अल्टरनेट अँगल्स कशा असतील, दोन लाईनीमध्ये असतील, अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट, तर त्याची ट्रान्सव्हर्सल काय असणार आहे, त्याच्यामुळे या दोन, एक ट्रान्सव्हर्सल पण आहे त्याच्यामुळे या दोन लाईन्स काय असणार आहे, आपल्या पॅरलल असणार आहे. बस एवढंच करायचं आपल्याला. म्हणजे आधी काय केलं आपण, हा क्वेश्चन होता त्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहून घेतलं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे कशी, आधी इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये लिहिलं, नंतर त्याला काय करून घेतलं, कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स करताना जर तुम्ही डायरेक्ट कॉन्व्हर्स केलं तरी पण चालेल, पण तुमचा क्वेश्चन जे आपण सेंटेन्स लिहितो ते मागे पुढे होऊन चुकू शकतात, म्हणून तुम्ही काय करायचं, आधी कंडिशनल स्टेटमेंट लिहून घ्यायची. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते प्लेन इफ दॅटच्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि नंतर मग त्याला अल्टरनेट करून घ्यायचं. आलं तुमच्या लक्षात. आता क्वेश्चन नंबर सेकंड पाहून घेऊ आपण, तोपर्यंत हे नोट डाऊन करा. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड, इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. आता यामध्ये आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट यूज करायची आवश्यकता नाही, कारण हा क्वेश्चन ऑलरेडी इफ आणि दॅनच्या फॉर्म मध्ये आहे. मग बघा आता इथे इफ आणि दॅन चेक करून घ्या तुम्ही. मग आता इथे काय करायचं, आधी मी तुम्हाला क्वेश्चन समजून देते म्हणजे तुम्हाला कॉन्व्हर्स करताना इझी जाईल. क्वेश्चन मध्ये सांगितलेलं काय आहे, आपल्याला दोन पॅरलल लाईन्स आहेत. मग आता बघा इथे टू पॅरलल लाईन्स आपण काढून घेऊ, त्याच्यामध्ये एक काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, इंटेरियर अँगल्स बनतायत. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय, ही दोन इंटेरियर अँगल्स, त्यांची जी सम असते ती किती असते, सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय आहे, हा कुठला पण अँगल दिलाय, हा एक आणि हा एक आहे, हे दोघं इंटेरियर अँगल्स आहेत.
या दोघांची जर आपण सम केली तर ही किती असते 180 डिग्री असं आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. द पेअर ऑफ द इंटेरियर अँगल, ही बघा ही पेअर घेतली आपण इंटेरियर अँगलची, त्याच्यापासून काय बनते आपली ट्रान्सव्हर्सल इज ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी दॅन द लाईन्स आर पॅरलल. या सप्लिमेंटरी आहेत म्हणून आपली पॅरलल लाईन काय आहे, एका दुसऱ्याला पॅरलल आहे. मग आता बघा त्याचं इफ आणि दॅन मध्ये कसं लिहायचं, इफ दॅन नंतरची स्टेटमेंट आपल्याला आधी लिहायची. मग कसं लिहिणार मी, दॅन नंतर काय काय, द लाईन आर पॅरलल. आता इतकं आहे, मग काय लिहायचं, इफ टू लाईन्स आर पॅरलल, दोन लाईन काय आहे पॅरलल आहे एक दुसऱ्याला. मग लिहायचं कसं, इफ टू लाईन्स आर पॅरलल दॅन नंतर काय लिहायचं आपल्याला, अँटीसेडंट. अँड आधी काय लिहिलं आपण, कॉन्सिक्वेंट लिहून घेतलं, नंतर अँटीसेडंट. मग आपण डायरेक्ट असं तर नव्हतं लिहू शकत, दॅन द लाईन आर पॅरलल. मग स्टेटमेंट बनते का ते तुम्ही चेक करा, इफ लाईन आर पॅरलल, इफ लाईन्स आर पॅरलल, जमते का ते स्टेटमेंट, नाही. मग इफ टू लाईन्स आर पॅरलल दॅन अ पेअर ऑफ द, मग आता इथे दॅन पासून इथे लिहायचं, दॅन अ पेअर ऑफ द इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. हे हा सगळ्यात इझी क्वेश्चन आहे. यामध्ये मी फक्त टू ऍड केलेला आहे आणि क्वेश्चनच आन्सर मध्ये ऍज इट इज लिहिलेला आहे. फक्त सुरुवात कशी केली, इफ नंतर हा ड पासून तर लाईन्स आर पॅरलल पर्यंत ऍज इट इज लिहिलंय, नंतर दॅन टाकून अ पासून तर सप्लिमेंटरी पर्यंत ऍज इट इज लिहिलंय. का बरं, कारण यामध्ये काही चेंज करायची आवश्यकता नव्हती. फक्त आपण काय केलं, इफ द लाईन्स आर पॅरलल लिहिण्याऐवजी इफ द टू लाईन्स आर पॅरलल इतकं चेंज केलेलं आहे. समजलं तुम्हाला? मी तुम्हाला फिगर पण काढून दाखवली कारण तुम्हाला इझी जायला पाहिजे. क्वेश्चन नेमकं काय सांगितलं आहे ते अंडरस्टँड होण्यासाठी मी फिगर काढून दाखवली आहे. मग आता हा तुम्ही करून घ्या. नंतर आपला लास्ट वन असेल त्यामध्ये आय थिंक आपल्याला कॉन्व्हर्स आणि कंडिशनल दोघं यूज करायचे आहे. क्वेश्चन नंबर 3 पाहून घ्या आता. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याचे डायगोनल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे सेम आहेत. रेक्टँगलचे डायगोनल्स कसे दिलेत आपल्याला, सेम दिलेले आहेत. मग आता यामध्ये आपल्याला इफ आणि त्यांच्या फॉर्म मध्ये आहे का क्वेश्चन, नाहीये. मग यासाठी काय करायचं, आधी कंडिशनल स्टेटमेंट लिहून घ्यायची. बघा आता कंडिशनल स्टेटमेंट मध्ये काय दिले, इफ मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, एनिवन कुठली जरी फिगर असली जिला 4 साइड्स असले तर त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. मग ती पॅरललोग्राम असू द्या, रेक्टँगल असू द्या, स्क्वेअर असू द्या, एनिवन कुठली जरी फिगर असली जिला 4 साइड्स असले तिला काय बोलतो आपण, क्वाड्रिलॅटरल. मग आता बघा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, जर एक क्वाड्रिलॅटरल आहे आपल्याकडे रेक्टँगल, तर दॅन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्याचे डायगोनल्स कसे असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता हे काय झालं आपलं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपण काय करतो, इफ नंतर अँटीसेडंट लिहितो आणि दॅन नंतर कॉन्सिक्वेंट. मग आपल्याला आन्सर मध्ये काय लिहायचंय, कॉन्व्हर्स करून लिहायचंय. कॉन्व्हर्स मध्ये काय सांगितलंय मी नेहमी, इफ नंतर अँटीसेडंटच्या ठिकाणी कॉन्सिक्वेंट लिहायचं आणि कॉन्सिक्वेंटच्या ठिकाणी अँटीसेडंट. आपण काय करून घेतो, त्याला अल्टरनेट करून घेतो. आता बघा कॉन्व्हर्स मध्ये कसं लिहायचं, मग इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट दॅन इट इज रेक्टँगल. म्हणजे जर डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर रेक्टँगल, म्हणजे क्वाड्रिलॅटरलचे जे डायगोनल्स आहेत ते काय असतील, कॉन्ग्रुएंट, तर ती फिगर काय असेल आपली, रेक्टँगल असेल. जर आणि फॉर्म म्हणजे कसं असतं, एक एक्झाम्पल घेऊ आपण. जर आकाशात वातावरणात जर बादल असेल तर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण जर आणि तर या फॉर्म मध्ये बोलतो, बरोबर. मग तसंच आपल्याला क्वेश्चन कुठला पण दिलेला असेल तर आपण त्याला जर तरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असतं. म्हणून इफ आणि त्यांचा वापर करायचा असतो. एकदम इझी क्वेश्चन होता हा. आता आपला प्रॅक्टिस सेट 1.3 आज कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा.